दिवाळी सेलिब्रेशनची सजावट कशी केली आपल्या क्लासमध्ये आपण बघूयात आतमध्ये. जय शिवराय. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सकाळचे 8 वाजलेत, फ्रेश वगैरे झालेत. आपण आता खाली गणपती बाप्पाच्या पाया वगैरे पडूयात आणि गणपती बाप्पाच्या पाया पडल्यात की मग नाश्ता करण्यासाठी जाऊयात आपण. ठीक आहे, चला जाऊयात खाली आपण पाया पडूयात या ठिकाणी. चला आपण पाया वगैरे पडूयात गणपती बाप्पाच्या आणि नंतर मग नाश्ता करण्यासाठी जाऊयात. चला भाऊ जाऊयात आपण नाश्ता वगैरे करूयात आता. तर मग आता परत जॉबला पण जायचं आपल्याला, सो नाश्ता वगैरे करूयात आपण. चला भाऊ नाश्ता वगैरे करूयात आपण. आज तिथे फेमस चौकमध्ये आलो का तुम्हाला दाखवतो. इथं मॉर्निंगला वापरत नसतो. आपण समोर नाश्ता करूयात. चला जाऊयात आपण. इडली सांबार आहे, थोडासा नाश्ता वगैरे करू. तिकडनं जावं लागेल आपल्याला. इथं मग काही जागा दिसत नाही, समोरून जाऊयात आपण. बघू शकतो आम्ही गरम गरम इडली तयार होते. चलो मी घेऊयात आपण आता. दे ना चलो वडा आपल्याला. एक आईडी को लाइक कर दो, फॉलो कर दो, धन्यवाद. शेयर भी कर दो वीडियो. चला नाश्ता करूया. नाश्ता झाला आपला. आता जाऊयात आपण थोड्या रूमवरती. मॉर्निंग तर वेगळं असं खूप छान असतं. मॉर्निंगला फिरायला गेलो, पण काल ज्या ठिकाणी गेलो ना तिथे फिरायला मी गेलो. PWD ग्राउंडला फिरण्यासाठी गेलो होतो. जाऊयात आपण आता. बघू शकता तुम्ही छान प्रकारे. ठीक आहे, जाऊयात आपण रूमवरती आता. झालाय नाश्ता वगैरे आपला, निघूयात आपण. आज इन्स्टिट्यूट वरती फंक्शन आहे. सो फंक्शन असल्यामुळे कुर्ता वगैरे रात्रीच आपण वॉश केलेला होता. आता त्याला थोडस प्रेस वगैरे करूयात. प्रेस वगैरे बाजूला करून ठेवलेली आपण. आणि कसं असतं, ज्यावेळेस मी ब्लॉगिंग करतो त्यावेळेस मोबाईल हा हातातच असतो आपल्या. परंतु काही काम वगैरे करायचं असेल तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही सेल्फी स्टिक आणि ट्रायपॉड 2 in 1 आहे. तर आपण यामध्येच शूट वगैरे करत असतो. बघा तुम्ही इकडे बघू शकता, हा आपला ट्रायपॉड आहे आणि सेल्फी स्टिक पण आहे. प्रेस वगैरे बाजूला ठेवलेली आहे. तर या प्रकारे आपण ट्रायपॉड वरतीच व्हिडिओ वगैरे शूट करतो जेव्हा काम वगैरे असेल त्यावेळेस. आता मी तुम्हाला दाखवणार नाही. आपण प्रेस वगैरे करूयात. कुर्ता वगैरे रात्री वॉश वगैरे करून ठेवलेला होता आपण. तर आता त्याला प्रेस वगैरे करूयात. कुर्ता पण प्रेस. कपडे प्रेस करण्यासाठी आपण बाहेर वगैरे काही देत नाही, कारण प्रेस आपण घेऊन आलेले. सो त्याच्यामुळे बाहेर वगैरे तर काय कपडे देत नाही आपण. रूमवरच प्रेस वगैरे करून घेतो कपडे. आणि आता सर्वच कपडे रूमवर प्रेस करत असल्यामुळे बऱ्यापैकी आता सवय झालेली आहे. सो चला करूयात आपण. आता कुर्ता वगैरे झाला की पॅन्ट वगैरे पण प्रेस करून घेऊयात आपण. ठीक आहे, आपली प्रेस वगैरे आता होईलच थोड्या वेळात. जाऊयात आपण. प्रेस वगैरे झाली कुर्त्याला, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. प्रेस वगैरे प्रॉपर करून ठेवली आपण. आता थोड्या वेळात जेवण वगैरे जाऊयात. आणि जेवण वगैरे झालं की मग आपण इन्स्टिट्यूटला जाऊयात. इन्स्टिट्यूटला आज सेलिब्रेशन आहे. काय सेलिब्रेशन आहे हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघावा लागेल. तयारी झाली आपली. इन्स्टिट्यूट वरती जाणार आहोत आपण आज. इन्स्टिट्यूट वरती सेलिब्रेशन आहे. कशाचं सेलिब्रेशन आहे हे तुम्हाला इन्स्टिट्यूट वरती गेल्यावर सांगेनच. तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका, कारण तुम्हाला आज सेलिब्रेशन कशाचं आहे आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये हे तुम्हाला इन्स्टिट्यूट मध्ये गेल्यावरच समजेल. चला क्लास वरती पोहोचलोय आपण. बघूयात वरती. क्लास वरती सर्व आले. साफसफाई चालू आहे इकडे. जाऊयात आपण आतमध्ये.
साफसफाई वगैरे चालू दिसते. रांगोळी वगैरे करण्याचं काम चालू आहे. बघूया आपण रांगोळी वगैरे काढली त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे आपण दाखवू. तिकडे बघा रांगोळी काढण्याचं काम प्रॉपर चालू आहे. पूर्ण ठीक झालं की मग आपण तुम्हाला दाखवूया तर रांगोळी वगैरे कसं काढली ते. या ठिकाणी बघू शकता तुम्ही आमच्या माधुरी मॅम तयारी चालू आहे. आजचे जे सेलिब्रेशन आहे आपलं त्याची तयारी वगैरे चालू आहे. रांगोळी काढतात का अजून कम्प्लीट झालेली नाही ना आमची. येस येस तयारी वगैरे दाखवूयात आपण. आता तयारी चालू आहे आपली या ठिकाणी बघू शकता तुम्ही. रांगोळीची पूर्ण कम्प्लीट झाली की आपण दाखवूयात पुन्हा. रांगोळीचं पूर्ण काम आता कंप्लीट होण्यात आलेलं आहे. बघू शकता तुम्ही साईडची रांगोळी काढतायत आधी मॅम. ही रांगोळी कंप्लीट झाली की मग दरवाजासमोर रांगोळी काढणार आहेत ते. ठीक आहे. दिवाळी सेलिब्रेशनची सजावट कशी केली आपल्या क्लासमध्ये आपण बघूयात आतमध्ये. लाईटिंग्स वगैरे पूर्णपणे लावलेले आहेत. बघू शकता इकडे. इकडे आमचे सर आहेत. काम चालू आहे थोडंसं. बघू शकता तुम्ही इकडे आपल्या इथं विद्यार्थ्यांना सेलिब्रेशन चालू आहे. तिकडे बघू शकता इतके विद्यार्थी वगैरे काम वगैरे लागतात.
मला आता थोडंसं इकडचा पार्ट टाकायचा असेल, मी थोडंसं फक्त 90 डिग्री ना 150 डिग्री करेल त्याला. परत असं इकडचा पार्ट टाकायचा असेल तर पुन्हा असं दाखवता येईल असं. आणि नाही म्हणजे आता समोरचं दाखवायचं आहे मला, 33 डिग्री राहिली ना समोरचं नाही दाखवतात. आता बघा बघा लगेच समोरचं पण चालू. अच्छा. म्हणजे कॅमेरा बंद करता लगेच आपलं पण चालू. हा. प्रणव सरांचा बड्डे असल्यामुळे चला त्यांचा बड्डे सेलिब्रेट करूयात आपण. बघू शकता आपण बड्डे सेलिब्रेट केलाय. स्टुडंट सेलिब्रेशन झालेलं आहे आज बाकीचं. पण आता थोड्या वेळात निघूयात. आपले स्टुडंट या साईडला क्लासमध्ये पण आता सर्वच जण निघतील. थोडंसं डिस्कशन वगैरे चालू आहे या साईडला, तुम्ही बघू शकता. या सरांचा आज बर्थडे सेलिब्रेट केला आपण खाली. ठीक आहे, निघूयात. आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.